एक भीम जयानी नावाचा मोठा बिल्डर आहे ठाण्यामध्ये. या भीम जयानी नावाच्या बिल्डरनी एक गार्डन केली. ती गार्डन करायला काय हरकत नव्हती, ती त्यांनी स्वतःच्या जागेत केली. पण त्याची गार्डन त्यांनी बनवली आणि तो गेला म्युन्सिपाल्टीत की मला टीडीआर द्या. अरे तुला कोणी सांगितलं गार्डन बनवायला? काय तुझ्याकडे ऑर्डर, काही मोजमाप, काही इंजिनियर तिथे गेलेत? काय नाही, पण मला टीडीआर द्या. एक कर्तव्य दक्ष अधिकारी होता संजीव जयस्वाल, त्यांनी सांगितलं अजिबात टीडीआर देणार नाही, तुझा आणि आमचा काही संबंधच नाही, तुला आम्ही ऑर्डरच दिलेले नाही, तू आमच्याकडे मागायला येतो कशाला? त्याच्यानंतर हा गेला हायकोर्टात, पण दुर्दैवाने राजकीय दबावामुळे महानगरपालिकेने कागदपत्रच दिली नाहीत. आता जर कोर्टाला कागदपत्र मिळालीच नाहीत तर एवढ्या मोठ्या जागेचा टीडीआर हा भीमजयानीला मिळणार का? मिळावा? भीमजयानीने महानगरपालिकेच्या सांगण्यावरनं केलंय का? उत्तर नाही आहेत. मुख्यमंत्री महोदय समोर बसलेत, मला माहितीये त्यांना हे या प्रकरणातली काहीच माहित नाहीये, काही माहित नाहीये. या भीमजयानी प्रकरणामध्ये चौकशी लावा. तुमच्या खालच्या अधिकाऱ्याने भीमजयानीशी हात मिळवणी करून करोड रुपयाचा टीडीआर खाण्याचा प्लॅन केलेला आहे. आपण याच्यावर चौकशी लावा. अध्यक्ष महोदय, हा भीमजयानी मी देतो ना. अध्यक्ष महोदय, कुठल्याही शहरामध्ये बस चालवायला काही परमिशन्स असतात ना, काही ऍप्स असतात. असं सिटी फ्लो आणि मायलो अशा 2 बसेस आमच्याकडे चालतात विदाउट एनी लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. देयर इज नो लायसन्स फ्रॉम द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट. आणि आपल्या साध्या ज्या गाड्या आहेत त्यांना गिराईकच नाही. आपल्या महानगरपालिकेच्या गाड्या लॉस मध्ये जात आहेत आणि या सिटी फ्लो आणि मायलो हे खिसा भरतायत. एकही लायसन्स नाही, त्यांना अधिकार नाही, पण त्यांना कोण पकडत पण नाही. अध्यक्ष महोदय, हा धक्कादायक प्रकारे ठाण्याच्या मेन रोडवर चालू आहे. तुमची स्वतःची महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम वरती हाचा परिणाम होतोय आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे दिवसेंदिवस उत्पन्न कमी होत आहे. कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत अशी परिस्थिती आली आहे. या सिटी फ्लो आणि माय फ्लो ह्याच्या मागे कोण आहे? तुम्ही कोणाकडे बोट दाखवतोय? जरी आरटीओनी काही नोटीस वगैरे दिली तर तो माणूस घेतो आणि खाली टाकून देतो आणि तिथं दररोजचं काम चालू. शेवटच्या मुद्द्याकडे आलो मी. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जीतो नावाची संस्था आहे. जीतो. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे जे काय येईल ते जीतोला जातं. अध्यक्ष महोदय, आमच्याकडे 10 मजल्याची लाखो स्क्वेअर फीटची बिल्डिंग बांधली गेली, 1 रुपयाने जीतोला देण्यात आली. सामाजिक संस्था आहे, पण अशा अनेक सामाजिक संस्था आहेत. ठाण्यामध्ये जे काही सामाजिक उपयोगासाठी येतं ते सगळं जीतोलाच द्यायला पाहिजे असं काय लिहून ठेवले? सगळं जे काय ते जीतो. हा कोण आहे जीतो? हे बघा पेपरला छापून आलं, 16 कोटीचं नुकसान. जर एकंदरीत जीतोला दिलेल्या सगळ्या जमिनींचं कॅल्क्युलेशन केलं तर 1600 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. 1600 कोटी रुपयाचा ठाणे महानगरपालिकेने जीतोशी हात मिळवणी करून घेतलेला भ्रष्टाचार आहे. ज्याला चांगल्या चांगल्या संस्था आहेत, आणा कॅन्सर हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल यायला तयार होतं. तुमच्याकडे जमीन असेल तर जगातल्या चांगल्या चांगल्या संस्था तुम्हाला आणता येतील, पण तुम्हाला हे करायचंच नाहीये.